नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आयुष्यात पहिल्यांदाच घरी घेवर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रिझल्ट बघा काय मस्त आलाय. हे कुरकुरी जाळीदार घेवर मी घरी बनवलेले आहेत. हे कोणाला विश्वासच बसेना. एकदम कुरकुरीत, परफेक्ट, जाळीदार आणि चवीला तर एकदम भारी झालेला आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की घेवर बनवणं खूप अवघड आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी अगदी सोप्या पद्धतीने मी हे घेवर कसं बनवलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. असे जाळीदार कुरकुरीत घेवर एकदा तरी ट्राय करायला काहीच हरकत नाही. मी जर पहिल्याच प्रयत्नात इतका परफेक्ट घेवर बनवू शकते तर तुम्ही देखील नक्की बनवू शकता. चला तर आपण रेसिपी सुरू करूया. घेवरसाठी 1 कप मैदा हलक्या हाताने मी मोजून घेतलेला आहे. घेवरच्या बॅटरसाठी सर्वात आधी एका मोठ्या परातीत किंवा भांड्यात वितळलेलं तूप मोजून 3 चमचे घ्या. मेजरिंग स्पूनने 3 टीस्पून मी घेतलेले आहे किंवा तुम्ही नॉर्मल पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो त्याने घेतलं तरी चालेल. आणि आता त्यावर आपण एक मोठा बर्फाचा तुकडा असं गोलाकार आकारामध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे वितळलेलं तूप लगेचच घट्ट होते. आणि बघा तूप असं 1 मिनिटातच छान घट्टसर झालेलं आहे. आता या बर्फाच्या तुकड्याला आपण काढून टाकायचं आणि जे पाणी जे परातीमध्ये आहे ते पाणी सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे. घेवर बनवायच्या 1 दिवस अगोदरच असं बर्फ सेट करून घ्यायचं. एका मोठ्या वाटीमध्ये मी हे सेट करून घेतलं होतं. परातीमधलं हे बर्फाचं पाणी आता आपण पूर्ण काढून टाकायचं. आता आपल्याला या तुपाला छान मस्त फेटून घ्यायचं आहे. अगदी पांढरं शुभ्र क्रीमी टेक्स्चरचं होईपर्यंत आपण हे फेटायचं. साधारण 1-2-3 मिनिटांमध्येच तूप असं छान पांढरं होऊन जाईल. असं स्मूथ क्रीमी टेक्स्चरचं तूप होईपर्यंत हे मी फेटून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला मैदा ॲड करून घ्यायचा आहे. 1 कप मैदा मी घेतलेला आहे आणि मैदा मी आधीच चाळून ठेवलेला आहे. आणि मैदा आपल्याला थोडं थोडं करत सर्व आपण मिक्स करत राहायचं. संपूर्ण मैद्याला तूप छान लागलं गेलं पाहिजे. ही पण एक खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे जाळीदार कुरकुरीत घेवरसाठी. आणि संपूर्ण मैदा असंच थोडं थोडं करत आपण टाकून घ्यायचं. आणि हीच प्रोसेस तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण आज आपण हाताने करत आहोत. आता 1 छोटा चमचा बेसनही मी टाकून घेतलेला आहे. बेसनने घेवरला कलर छान येईल. आणि आता थोडं थोडं मैदा टाकत राहायचं आणि तूप आणि मैदा छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तूप मैद्याला छान कोट होऊन जाईल. आता संपूर्ण मैदा मी टाकून घेतलेला आहे आणि तूप आपण छान मैद्याला चोळून घेतल्यामुळे छान क्रम्बली टेक्स्चर मैद्याला येते. बघा असं क्रम्बली टेक्स्चर झालं पाहिजे. आता अर्धा कप थंडगार दूध मी घेतलेलं आहे. फ्रीजमधलं जे गरम करून थंड केलेलं जे नॉर्मल आपण जे दूध वापरतो तेच दूध आपण घ्यायचं आहे. आणि आता थोडं थोडं करतच दूध आपण टाकायचं आणि मैदा मिक्स करत राहायचं. एकदाच सर्व दूध आपल्याला टाकायचं नाही नाहीतर खूपच गुठळ्या होतात. आणि थोडं थोडं करत आपण टाकलं की लम्स आपले कमी होतात. आणि लम्स राहिले तरी काही हरकत नाही, नंतर आपण गाळणीने गाळून घेणारच आहोत. आणि आता थोडं थोडं करत मी संपूर्ण दूध आता टाकून घेते. आणि आता हे आपण छान व्यवस्थित फेटून घ्यायचं. थंडगार दुधाचाच वापर आपण इथे करायचा आहे. बघा आता हे थोडं थोडं करत मी संपूर्ण दूध टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे एकाच डायरेक्शनने खूप छान मस्त स्मूथ आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या काहीच राहत नाहीत. आणि आपण तळ हाताने असं करत राहायचं. एकही गाठ मग उरत नाही. आणि आता थंडगार पाणी मी घेतलेलं आहे 1 कप. पाण्याचं प्रमाण मैद्याच्या क्वालिटीवर कमी जास्त लागू शकते. आता सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकताना थोडं थोडं करतच टाकायचं आणि एकाच डायरेक्शनने हाताने असं फेटायचं. आणि बॅटर आपल्याला अगदी स्मूथ करून घ्यायचं आहे. दूधही आपण अगदी थंडगार वापरलेलं होतं आणि पाणी सुद्धा थंडगारच वापरायचं आपल्याला. आणि थोडं थोडं करतच पाणी आपण ॲड करत राहायचं आणि असं स्मूथ छान फेटत राहायचं. अगदी पारंपरिक पद्धतीने हाताने फेटून आज आपण हे बनवत आहोत. आणि बॅटर फेटण्यासाठी थोडीशी मेहनत लागते. जर मिक्सरमध्ये ही प्रोसेस तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण आज मी हातानेच फेटण्याची मेहनत घेत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने असंच हे बनवलं जातं. पाण्याचं प्रमाण 1.5 ते 2 कप तुम्हाला इथे लागू शकते. आणि आपल्याला पाण्याचाही अंदाज घेत घेत आपण हे टाकायचं. घेवरचं बॅटर पातळच असते, जास्त गठ्ठसर नसते. फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बनवायचं आहे. बॅटर चमच्याने टाकल्यावर असं सहज पडलं पाहिजे असं आपण कन्सिस्टन्सी ठेवायचं. या बॅटरमध्ये फारसे लम्स नाही आहेत तरी सुद्धा आपण एकदा गाळून घेऊया. काही लम्स जर असले तर ते निघून जातील. घेवरचं बॅटर बघा किती छान स्मूथ रेडी झालेलं आहे. बॅटर पहा असं छान फ्लोईंग असलं पाहिजे. चमच्याने जेव्हा आपण टाकू तेव्हा ते व्यवस्थित पडलं पाहिजे. आता हे फ्रीजरला मी हे अर्धा तास ठेवणार आहे. तोपर्यंत मी आता चाचणी करून घेते. साखरेची चाचणी बनवण्यासाठी 1 वाटी साखर मी पातेल्यात टाकून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता याची आपल्याला 1 तारची चाचणी बनवायची आहे. 1 तारी पाक व्हायला 3-4 मिनिटे तरी लागतील. आता स्वादाकरिता मी थोडेसे केशरचे काड्याही टाकलेले आहेत. केशर जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आणि आता पाक आपण चेक करून घ्यायचं. 1 तार बनते का ते पाहायचं. बघा अशी 1 तार दिसली पाहिजे. 1 तार जर दिसत असेल तर गॅस आपण बंद करून टाकायचं
आणि शेवटी मी वेलची पूड आणि थोडंसं लिंबाचा रसही टाकलेला आहे. त्याने क्रिस्टल्स होणार नाहीत, कारण आपल्याला अजून घेवर बनवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत साखरेचे क्रिस्टल झाले नाही पाहिजे. एक तरी पाक आपला बनवून रेडी झालेला आहे. आता अर्धा तासानंतर मी बॅटर फ्रीजरमधून बाहेर काढलेले आहे. आणि समजा खूप गठ्ठ वाटलं तर थंड पाणी तुम्ही ॲड करून घ्या. फ्लोईंग बॅटर आपलं असलं पाहिजे. आणि आता यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. लिंबाच्या रसामुळे जाळीदार आणि क्रिस्पी घेवर आपले तयार होतात, त्यामुळे लिंबाचा रस स्किप करायचं नाही. आणि आता एका पातेल्यामध्ये मी भरपूर बर्फ टाकून घेतलेला आहे आणि त्यावर आपलं बॅटरचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यातलं मी 1 कप बाजूला केलेलं आहे. बॅटरचं पातेलं गॅसपासून दूर ठेवायचं आहे. फक्त कप हाताशी ठेवायचं आहे, म्हणजे पळीने बॅटर टाकताना सोपं जाते. आणि अगदी बारीक पातळ धार पडेल असं बॅटर पाहिजे. बॅटर जास्त थिक नको, नाहीतर मग जाळी पडणार नाही. एका स्टील पातेल्यामध्ये अर्धा भांड्याच्या थोडं वरती तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित कडकडीत आपण तापवून घ्यायचं. आणि राईस ब्रॅन ऑइलचा वापर मी केलेला आहे. आणि 1-1 चमचा बॅटर घेत अगदी हाईटवरून आपण हे सोडायचं आहे. बॅटर अगदी सेंटरला पडेल असं आपण टाकायचं आणि 1 फीटच्या हाईटवरून आपण टाकायचं. घेवर या नावातच त्याचं मिनिंग आहे, होईल तेवढं वरून आपण टाकायचं. एका वेळी फक्त 1-1 चमचा बॅटरच सोडायचं आणि तेल थोडं शांत झाल्यावर नंतर पुन्हा अजून 1 चमचा टाकायचा. असं करत आपण पूर्ण बॅटर टाकत राहायचं. जितकी तुम्हाला हाईट पाहिजे त्यानुसार तुम्ही हे बॅटर सोडायचं आहे. 1-1 चमचा करतच बॅटर आपण सोडायचं आहे. थोडं बॅटर टाकायचं, तेल शांत झाले की लगेच पुन्हा थोडंसं बॅटर टाकायचं. असं करत मी 30 ते 35 वेळा बॅटर टाकून घेतलेलं आहे. बॅटर सेंटरला टाकल्यामुळे आपोआपच मध्ये असं होल तयार होते. आणि समजा होल दिसत नसेल तर आपण लाटण्याने थोडंसं असं होल करून घ्यायचं. आणि वरची बाजू पण आता थोडीशी लूज करून घ्यायचं आणि वरची बाजू छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं. थोडंसं हलकंसं दाब द्यायचं, म्हणजे वरची बाजू पण छान शिजल्या जाते. आणि छान सोनेरी रंग आल्यावर आपण हे काढून घ्यायचं आहे. बघा काय मस्त जाळी आलेली आहे आणि खूपच जाळीदार घेवर आपला बनून तयार झालेला आहे. जाळी तुम्ही पाहू शकता, छान मस्त जाळीदार बनलेला आहे. घेवर फारच नाजूक असतात, तेलातून काढताना खूप सावकाश मी काढून घेतलेले आहे. आणि जाळी पहा काय मस्त जाळी आलेली आहे. आता हे घेवर आपण चाळणीवर निथळण्यासाठी ठेवून द्यायचं. यामध्ये भरपूर तेल असते. आता त्याच प्रकारे अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. सेम आधीसारखंच तेल आधी व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि नंतरच बॅटर सोडायचं. आणि थंड तेल असायला नाही पाहिजे. थंड तेल जर असेल तर जाळी पडत नाही. कडकडीत गरम तेलच पाहिजे. आणि नंतर मीडियमवर ठेवून आपण बॅटर थोडं करत सोडून घ्यायचं. आणि आता जर कडा जर निघत नसतील तर चाकूने आपण असं थोडंसं लूज करून घ्यायचं आणि लाटण्याने थोडासा हलकासा दाब द्यायचं, म्हणजे वरची बाजू पण छान शिजल्या जाते. घेवरची वरची बाजू कच्ची राहायला नको. घेवरची हाईट तुम्हाला किती हवी आहे त्यानुसार तुम्ही बॅटर सोडायचं आहे. आणि छान मस्त सोनेरी रंग आल्यानंतर आपण हे तेलातून काढून घ्यायचं आणि चाळणीवर आपण तेल निथळण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि थंड झाल्यावर आपण हे एअरटाईट डब्यामध्ये भरून महिनाभर हे ठेवू शकतो आणि कधीही जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे खाऊ शकतो. घेवर पहा किती मस्त जाळीदार झालेलं आहे. आता सर्व घेवर मी याच प्रकारे करून घेतलेले आहेत. आणि रबडी मी आधीच बनवून घेतलेली आहे. रबडीचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पहा. डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. घेवर पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. सर्वात आधी आपण यावर चाचणी टाकून घ्यायचं आहे. जी चाचणी आपण बनवून ठेवली होती ते आपण व्यवस्थित टाकायचं आहे, कारण घेवर असं सप्पक लागलं नाही पाहिजे. हलवाई लोक चाचणीमध्ये डिप करून घेवरला काढतात. असं चाचणी टाकलेली प्लेन घेवरही तुम्ही सर्व करू शकता, पण आज आपण मलाई घेवर करत आहोत त्यासाठी मी ही रबडी बनवून घेतलेली आहे. आणि रबडीचा व्हिडिओ मी मागे शेअर केलेला आहे. आता हे रबडी माझी हलकीशी गरमच आहे, तेवढं मी थंड करून घेतलेलं नाहीये, मला प्लेटिंग करायची होती म्हणून. ही रबडी फ्रीज मध्ये ठेवल्यावर आपोआपच गठ्ठ होते. घेवरसाठी गठ्ठच रबडी आपल्याला लागते. भरपूर आता रबडी लावून घ्यायचं आणि ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचं. बदाम पिस्ता मी टाकून घेतलेले आहेत आणि गुलाबाचे पाकळ्या टाकून घेतलेले आहेत. सजावटीसाठी चांदीचा वर्कही तुम्ही लावून घेऊ शकता. आता एक मलाई घेवर मी तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. खूपच क्रिस्पी घेवर आपले बनलेले आहेत आणि आपण गठ्ठसर दाट रबडी बनवून घेतल्यामुळे अजिबात हे घेवर सॉगी पडलेले नाहीयेत. मस्त कुरकुरीतच आहेत. आवाजावरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल. खूपच टेस्टी मलाई घेवर आपले हे बनलेले आहेत. आणि हे मलाई घेवर पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल तर नक्की बनवून पहा. असं दाटसर रबडी लावलेले घेवर फ्रीज मध्ये 1 दिवस जरी आपण ठेवलं तरी पण अजिबात ते सॉगी पडत नाहीत. छान कुरकुरीतच राहतात. हे घेवर खूपच स्वादिष्ट बनले होते. आजची मलाई घेवरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.